नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर आहे एक उत्तम इलस्ट्रेटर. तर आपण स्वागत करूया सायली. हॅलो, हाय सोहम, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. हे आता जरा फॉर्मल सोडून देऊ आणि आपण गप्पा मारायला चालू करू. तर तुझा ब्रँड आहे जो तू आता म्हणजे तू इलस्ट्रेशन्स तर खूप वर्ष करतेस, पण तुझ्या ब्रँडचं नाव इंक अँड मी असं आहे. त्याच्यातनं बरेच प्रोडक्ट्स तू सेलिंगसाठी आता लॉन्च केलेलेस. तुझी सुरुवात कशी झाली वगैरे ह्याच्या आधी मला एका इव्हेंटकडे सगळ्या लिस्नर्सचं लक्ष वळवायचंय. तो म्हणजे अशोक सराफ यांचा आत्ता एक अमृत महोत्सव सत्कार सोहळा टाईप झाला. तर त्याच्यात तुझं अशोक मामांचं एक इलस्ट्रेशन बेस्ड पोस्टर होतं. ते सगळीकडे फ्लॅश झालं. न्यूजपेपर, टीव्ही सगळीकडे ते दाखवलं ते, कारण त्यांना प्रेझेंट दिलं गेलं. तर त्या इव्हेंट पासून किंवा त्या ह्याच्यापासून आपण सुरुवात करू. तर काय सांगशील? अतिशय सुखद अनुभव होता खरं तर. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपलं काम कुठेतरी पोहोचावं, प्रत्येक आर्टिस्टचं. तसं माझ्याही बाबतीत झालं. अचानक मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सायली दामले, सचिन पिळगावकरांना तुमच्याशी संपर्क साधायचा असे 3-4 मेसेजेस आले. बर. आणि माझा स्वभाव ना थोडासा खूप म्हणजे ओपन अप होणारी आहे मी, पण घाबरट जास्त आहे. तर मी ना एक 5-7 वर्षांपूर्वी अशी बनवा-बनवी या पिक्चरवरती 1-2-3 कॉफी मग्स केले होते. तर 2 मिनिटं मला वाटलं बापरे, आपण कॉपीराईटच्या अंडर आलोय की काय. त्यामुळे मी त्या डीएम्सला विशेष भावच दिला नाही, म्हणजे रिप्लायच केलं नाही कुठल्याच डीएमला. मग परत मला रात्री एक म्हणजे ऍक्टरच आहेत मराठीतले, त्यांचा परत मेसेज आला की सायली, सचिन पिळगावकर वॉन्ट्स टू गेट इन टच विथ यू, विल यू प्लीज रिप्लाय विथ युअर नंबर. वा. आणि मग मी माझा नंबर त्यांना शेअर केला आणि दुसऱ्या दिवशी अचानक, म्हणजे मी तर तोंडल्याची भाजी परतत होते आणि अचानक मला सचिन पिळगावकरांचा फोन आला की नमस्कार सायली दामले, मी सचिन पिळगावकर बोलतोय. आणि मी चक्क उडाले, म्हणलं भाजी करप. हा म्हणजे टोटल. आणि मी त्यांना म्हटलं की येस सर, म्हणजे मला असं 2 मिनिटं वाटलं की त्यांचं कुठे काम त्यांनी बघितलंय, ते ही पार्श्वभूमी आहे की काय असं. आणि ते मला म्हणाले की तुझ्याकडे काम असं आहे की अशोक सराफ यांचा 75वा वाढदिवस आहे आणि तुझ्या शैलीत जे तू खट्याळपणा आणतेस किंवा त्या माणसाचं व्यक्तिमत्व जे तू आणतेस सगळ्या ह्याच्यात, तर आम्हाला ते हवं आहे. वी आर लुकिंग फॉर समथिंग सिमिलर, आणि तुला ते करायला आवडेल का? आणि मी 1 सेकंदाचाही विचार न करता हो अर्थात, म्हणजे का नाही. आणि अशोक सराफ म्हणजे काय बोलावं त्यांच्याबद्दल. ते खुशाल झोपा डॅडी पासूनच्या सगळ्या अंगाया म्हण किंवा सगळं तोंडपाठ असल्यामुळे ना, मला वाटतं ते चित्र करताना मला प्रचंड धमाल आली. त्या अनुषंगाने परत ते पिक्चर्स बघितले गेले किंवा ते सीन्स रिपीट बघितले गेले. काही खास वाक्य अजून शोधण्यासाठी किंवा करेक्टनेससाठी. बरोबर केले, ह्याच्यासाठी सुद्धा ते परत परत बघितले गेले. आणि आय हॅड ॲब्सोल्यूट ब्लास्ट डुईंग दॅट आर्टवर्क. म्हणजे आणि सचिन पिळगावकर सरांनी मला खरं तर घरोघरी पोचवलं त्या माध्यमाने. आणि मी अखंड ऋणी राहीनच त्यांच्या. मी त्यांना फोनवरही तसंच सांगितलं. आणि काय होतं माहितीये का, ही खूप मोठी शाबासकी आपल्याला मिळून जाते. म्हणजे ध्यानीमनी नसताना सुद्धा, कारण त्यावेळेला मी हे ऑफकोर्स हे टेलिकास्ट होणार होतं, त्यामुळे मी हे आर्टवर्क कुठे अपलोड केलं नव्हतं. बरोबर. पण त्या टीजर्स मधनं वगैरे बघून ना खूप लोकांनी मला ऑलरेडी टॅग करायला सुरुवात केली होती फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, की सायली हे तू केलंस का. बरं, मला असा काही म्हणजे असा कॉन्ट्रॅक्ट असा काही नव्हता, पण मला काहीच बोलता येईना तेव्हा. आणि मला वाटतं ते न बोलताच सगळं, म्हणजे ते मी अजूनही ते फेसबुक किंवा इन्स्टावरती अपलोड केलेलं नाही चित्र, तरी सुद्धा हे सायलीनी केलंय, हे लोकांपर्यंत पोहोचलं. आय थिंक ह्याच्यापेक्षा मोठी शाबासकी कुठलीच असूच नाही शकत. एक्झॅक्टली. आणि कुठल्याही स्टार्टअपसाठी किंवा एस्पेशली आर्टिस्टसाठी त्याची किंवा तिची शैली आर्टिस्टची हा जर जेव्हा ब्रँड होतो, तर तो सगळ्यात भारी गोष्ट आहे. म्हणजे तुला
आता मेहनत करायची गरज नाही, जी मेहनत करायची होती ती झालीये. जाता आता फक्त त्या किस्स्यावरती एक प्रश्न मला सुचला, की जेव्हा तू आर्टवर्क सबमिट केलंस सचिन सरांकडे, किंवा जे काय तुमची प्रोसेस होती त्याच्यातनं, त्यांचा फीडबॅक काय होता किंवा फर्स्ट रिॲक्शन काय होती? खरं सांगायचं तर त्यांनी माझं काम आधी बघितलं होतं. त्यामुळे त्यांना जो तो खट्याळपणा हवा होता. त्यांचं ब्रीफ मला असं होतं, की मला अशोकनी ज्या चित्रपटांमध्ये भाग म्हणजे ज्याच्यात काम केलंय, हो. त्यातले मेन गोष्टी तू उचल आणि त्याच्यावरनं चित्र कर. मग त्यांनी पण मला काही इनपुट्स दिले, की कदाचित ते मास्तुरे एक हो, हे होतं, ते हो. आय हॅड मिस्ड आउट. तर ते तू ऍड कर. किंवा फॉर एक्झाम्पल मला हमपांच जी त्यांची सिरियल होती खूप हो, गाजलेली, हो. तर त्याच्यातली मी प्रिया तेंडुलकर त्याच्यात काढली होती, जी सचिन सरांना नको होती, की कदाचित आत्ता त्याचं म्हणजे वाढदिवसाच्या अनुषंगाने जर आपण तो देतोय, हो, तर लेट इट बी ऑल गुड मेमरीज ऑफ हो. अशोक सराफ. म्हणजे हाही अँगल सचिन सरांनी मला तेव्हा नाईस, दाखवून दिला, नाईस, की नाईस. कदाचित आपण हे अवॉइड करू शकतो का? म्हणजे तो मिळून आर्टिस्ट म्हणून तुला तो ती प्रोसेस पण किती लर्निंग देणारी होती. खरंच. म्हणजे एखादा क्लायंट कुठल्या अनुषंगाने त्या चित्राकडे बघत असेल, करेक्ट. ह्याचं मला वाटतं. आणि ते डिस्कशन्स खूप फ्रुटफुल असतात. अरे म्हणजे व्हेन यू गो विथ द आता ऑफकोर्स आपण पेन्सिल स्केच किंवा जे रफ आपण असतं ते आपण सबमिट करतो. मग त्याच्यावरती परत चर्चा होते. मग ते फायनल स्टेजेसला जातं. बरोबर. पण सचिन सरांनी खरं सांगायचं तर माझ्या एवढ्या चुका काढल्या नाहीत. म्हणजे ती एक चूक वगळता त्यांना बाकी चित्र खूप आवडलं होतं. आणि म्हणून ते खूप इझी झालं. म्हणजे त्याच्यातला तो जो इसेन्स कॅप्चर करणं म्हणतो ना आपण, करेक्ट. तो खूप छान होत गेला. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे जसं तू म्हणलीस, की जेव्हा टीझर्स आले, हो. तेव्हाच ते लक्षात आलं होतं, की हे तू केलंयस. हो. तर ही स्टाईलच्या मागे काय मेहनत आहे? किंवा आत्ता आपण 2022 मध्ये हे सगळं स्टाईल बिल म्हणतोय. हो. पण तू केव्हा सुरुवात केलीस चित्र काढायला? तुझं फॉर्मल ट्रेनिंग काय झालं? असं थोडंसं आपल्याला मागे घेऊन जा. नक्कीच. मी जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्समध्ये होते. 4 वर्षाचा मी डिग्री कोर्स केलाय. BFA इन अप्लाइड आर्ट्स. आणि मी इलस्ट्रेशनमध्ये स्पेशलायझेशन केलंय. आणि मग मी IDC IIT बॉम्बेमधनं मास्टर्स केलंय व्हिज्युअल क्या कम्युनिकेशन. बात आहे. पण मला वाटतं मला ची शिदोरी कायम पुरलीये ह्या प्रवासात. म्हणजे मी डिझाईनमधनं खूप प्रामुख्याने बाहेर पडले, कारण मी ना ती अशी पिक्सल परफेक्ट कधी होऊ शकले नाही. किंवा अतिशय अनालिटिकल, लॉजिकल, जे नॉर्मल UI UX मध्ये आपण म्हणतो. हो. तर कदाचित मी त्या साच्यात कधीच बसले नाही. अर्थात मला हे कळायला वयाची 10 वर्ष लागली. म्हणजे मी 10 वर्ष कॉर्पोरेट कंपनीजमध्ये काम केलं. माझी प्रोफाईलही तीच होती व्हिज्युअल डिझायनरची. बरोबर. पण आपलं मन रमत नाहीये. आणि मग काय केल्याने मन रमतं, ह्याचा जेव्हा शोध सुरू झाला ना, तेव्हा मला वाटतं मी इलस्ट्रेशन्सकडे खूप जाणून बुजून वळले, की मला हे करण्यात जास्त मजा येते. बरोबर. मला आठवतंय 2015 किंवा त्याच्याही आधी असेल. हो. हे डिस्कशन आपलं होत होतं मध्ये आपण जे भेटत होतो तेव्हा, की अरे तू मला म्हणायचीस, की अरे करते मी कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये कुठला डिझाईन हेड काय होतीस आय गेस तू. मोठी टीमही तू लीड करत होतीस. पण तेव्हा तुझं तो एक हे असायचं, की अरे पण मजा येत नाहीये. आणि आर्टिस्टसाठी पण समाधान मिळत नव्हतं. हे 100% जाणवत होतं. आणि आर्टिस्ट साठी ते खूप महत्वाचं असतं. निश्चित. आणि तिथनं तुझं मग कमिशन वर्क आय थिंक हळूहळू चालू झालं. हो. तर मग त्या असाइनमेंट्स मिळवताना किंवा ओव्हरऑल काय काय चॅलेंजेस तुला आतापर्यंत जाणवलीत? म्हणजे काम मिळवणं ही एक पॅरलल गोष्ट होती. पण एक गोष्ट होती की काहीतरी सुचणं आणि सतत काहीतरी बनवत राहणं. मग ते कोणी विकत घेतंय, कोणी पाहतंय, हे नंतरच्या गोष्टी येतात. तर या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स कसा होत होता? मला वाटतं पहिल्यांदा मी जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा मी स्वतःवरती चित्र काढली. म्हणजे माझं चाइल्डहुड, माझं बालपण मी फेसबुकवरती मांडलं होतं. तर मी एकत्र कुटुंबात नाही येते. तर म्हणजे काय? म्हणजे त्या फॅन्टम सिगरेट ज्या आम्ही सगळी लहान मुलं घेऊन ओढायचो. आमचा एक मोठा झोपाळा होता. मागे अंगणात आवळ्याचं झाड होतं. ते आवळे पाडून त्याच्या कोशिंबिरी करण्यापासून ते म्हणजे वाटेल तो टाइमपास आपण म्हणू. बर्फाचे गोळे, जे आपण ज्या गोष्टी आपल्याला नॉस्टॅल्जिक
करतात ना, किंवा मला ज्या भावल्या माझ्या लहानपणात त्या हम्म. मी मांडायला लागले. आणि मला वाटतं तेव्हापासनं तो एक धागा ना तो लोकांनी धरून ठेवला. अरे तो नॉस्टॅल्जियाचा जो धागा होता जो मी मांडायचा प्रयत्न केला तो पक्का झाला. तो पक्का झाला. आणि त्याच्यामुळे मला वाटतं माझ्या चित्रांकडे लोक बघू लागली. म्हणजे हे मी सांगते तुला 2014 त्याच्या आधी असेल मला वाटतं 12 किंवा 10 अशा ह्याच्यामध्ये मला आठवतंय. कारण की जिथे मला जे जाणवतंय ओव्हरऑल किंवा जे दिसतंय जाणवतंय पेक्षा की तुझ्या प्रत्येक इलस्ट्रेशन मध्ये म्हणजे सिरीज ज्याला आपण म्हणू त्याच्यामध्ये एक व्हायरॅलिटीचा इनबिल्ट एक ते काहीतरी आहे की कुठलीही सिरीज असेल तर ती व्हॉट्सअपवरनं येतेच आपल्यापर्यंत. कोणीतरी पाठवतं आणि त्याच्यात लिहिलेलं पण नसतं की हे तू बनवलंयस. म्हणजे हा स्टेज्ड मेसेज पण नसतो. पण कोणीतरी कुठेतरी पाहिलेलं असतं आणि त्यांना ते शेअर करावं वाटतं. तर आय गेस तुझ्या त्या स्टाईल मध्येच ते दडलेलं आहे असं मला वाटतंय की जिथे तू म्हणलीस की हा धागा पक्का होत गेला. तर आता जेव्हा तू बसतेस करायला कुठलंही सिरीज म्हणा काहीतरी सुचत असतं तेव्हा तू याचा किती विचार करतेस की हे अरे खूप शेअर होईल किंवा अरे भाऊ आता तोडणारच असं. मला वाटतं मी गोष्ट सांगते सोहम. मला गोष्टी सांगायला चित्ररूपात आवडतात असं आपण म्हणू शकतो. आणि मी खूप साधी सोपी चित्र काढते ज्याला खूप साधा सोपा आशय असतो. मला कुठलंही म्हणजे खूप त्याला फिलॉसॉफी अटॅच करणं नसतेच. कारण माझ्याकडे खूप सिम्पल गोष्ट मी मांडू इच्छिते लोकांपुढे. आणि मला वाटतं कदाचित ती सिम्प्लिसिटी हा त्याचा इसेन्स असावा की काय असं मला वाटतं. म्हणजे तुला आठवत असेल तर मी ते आरत्या चुकीचं म्हणणं तो जो एक सिरीज झाली होती. आता खरं सांगायचं तर त्याच्यात क्रेडिट माझा आहे का तर नाही. मला कुठला तरी व्हॉट्सअप फॉरवर्ड आला होता ज्याच्यावरती मी चित्र काढली. बरोबर. आणि मी जनरल फेसबुकवरती टाकली होती एक अल्बम करून की चुकीच्या अर्थाने हे म्हणतात असं. पण त्याला इतका रिस्पॉन्स आला की धपाधप. मला आठवतंय दैनिक मार्मिक अजून स्थानिक 1-2 न्यूजपेपर्स ह्यांनी ते कव्हर करणे. आणि मला तेव्हा पण असं ना ती मी तुला म्हणलं ना अखंड घाबरायची जी सवय की आता हे कुठनं तरी तो व्हॉट्सअप फॉरवर्ड शोधून काढतील आणि हे तुमचंच काम कसं नाही आणि तुम्ही असं हे काय चोरलंचे किंवा असं काहीतरी तुम्ही म्हणाल. त्यामुळे मी इतकी घाबरून जायचे की बापरे आता हे आपल्याकडे पैसेच मागणार आहेत का. बापरे आपण हे कसं सगळं करणार आहोत. अशाने मी ते ओपन अप तेव्हा पण होत नव्हते की हा माझा बुजरेपणा आहे. खरं तर मी अशी नाही हे बुजरी वगैरे. पण कदाचित हे जेव्हा असं कामाला किंवा आपल्या कामाबद्दल बोलताना असेल ना तेव्हा जरा 2 मिनिटं भीती वाटते मला अजून. म्हणजे जरी आपलंच काम असलं तरी. आता मी त्याच्यानंतर तो आरती संग्रह जो केला तो मी माझ्या मुलीसाठी केला होता. अरे की मैत्राला मज्जा यावी. मैत्रा 1-1.5 वर्षाची असताना तिला काय कळणार आहेत का त्या आरत्या. नाही पण तरी तिच्यासाठी म्हणून केला होता. प्रिंटिंग हाऊसमध्ये गेले. आमचे प्रिंटर म्हटले मला पण 2 कॉपीज हव्यात. त्यांच्याकडे अजून 2 आले होते. मला 5 कॉपीज हव्यात. असं ते म्हणजे मैत्रा आणि तिच्या म्हणजे भावंड असं एक डोक्यावरनं पाणी 10-11 कॉपीज मी करणार होते. ते करता करता सोहम मी मागच्या वर्षापर्यंत त्याचे 3,500 कॉपीज आय हॅव सोल्ड टिल डेट. आणि इट इज स्टील गोइंग स्ट्रॉंग ॲज अ प्रॉडक्ट. येस. सो आता याच्यात 2 मला हे दिसतात रस्ते. दोन्हीकडे जाऊ आपण. की एकतर तुझ्या चित्रांमध्ये मैत्रा हळूहळू डोकवायला लागली. तर ती फार छान ट्रान्झिशन होतं असं मला वाटतंय. म्हणजे तुझ्या स्टोरी टेलिंग मधलं असेल ते त्याविषयी पण सांग. आणि दुसरं हे आहे की जेव्हा तू प्रोडक्ट म्हणतेस ना तेव्हा त्याची सुद्धा आयडिया कशी सुचली तुला किंवा ओव्हरऑल अजून काय काय प्रोडक्ट्स आहेत हेही आपल्या लिस्नर्सना सांग. हो नक्कीच. मातृत्व हा एक खूप समृद्ध करणारा अनुभव मला आतापर्यंत तरी वाटलाय. ते एवढूसा जो जीव असतो आपल्या बरोबरचा आणि त्याला काही हसता बोलता येत नसतं पण इतकं सुंदर शिकवण देऊन जातो पदोपदी. आणि हेच माझे अनुभव मी परत एकदा म्हणजे छोटंसं असेल एक तर ह्याला कारणीभूत माझा काही अंशी नवरा पण आहे. तो
अत्यंत विटी कॅप्शन्स देतो आणि तो निघून जातो तिथनं. म्हणजे मैत्राने काहीतरी सांडलेलं असतं कपड्यावरती आणि तो म्हणतो, मी ओरडत असते, अगं मैत्रा तू नीट खा, सांडलंय सगळं. अगं जाऊ दे आपलं गोत्र शांडिल्य. आणि तो गेलेला असतो तिथनं आणि मला असं होतं की अरे तू काय बोललास आता. तर हे म्हणजे ती सांडणारच असं. हे किती रॅन्डम आहे बरोबर सोहम. पण कदाचित माझ्या चित्रांमध्ये ते दोन एकत्र आणण्याची कपॅसिटी आहे असं म्हणू आपण. आणि परत ह्यातनं मी एक कोणाला तरी 2 मिनिटं हसवण्याचं म्हणजे काम करते. अगदी अगदी हे मला खूप छान वाटतं. आणि हे असे अनुभव ना मी खूप मैत्राचे लिहत गेले, त्याच्यावरती चित्र काढत गेले. आणि मला वाटतं लॉकडाऊनची आमची ती एक सिरीजच झाली होती. चांगली सिरीज झाली होती की हे म्हणजे माझ्या केसाला विम साबणाचा तो काय छोटस असं हिरवं हे लागलं होतं आणि पद्मनाभ मला म्हणाला तू काय विम्झिकल झालीस. तर ते विमचं ते म्हणजे ते मला आता कळतं त्याच्याबरोबर राहून की हा काय बोलतोय आणि ह्याचा काय रेफरन्स आहे. पण ही एक पोस्ट होते रे माझ्यासाठी. प्रिसाइजली तर ते खूप भारी गोष्ट. आणि माझ्या ह्या सगळ्यामधनं ना ती मैत्रा खूप डोकवत राहते कारण ती मला रोज काहीतरी एक वेगळं शिकवत जाते. तिचा इनोसन्स ती आपल्यावर सहजरित्या असं पेरून जाते आणि आपल्याला रिअलाइज पण होत नाही म्हणजे आपण किती अडल्टहुड मध्ये आहोत हे सांगायला आपल्याला ते कोणीतरी एक छोटं मूल लागतं. आणि आर्ट तुझं ते इनफॅक्ट ते पाथ कार्व करतंय असं वाटतंय की तिथे रिलेटेबल गोष्टी तू सांगतेस. म्हणजे आज मैत्राची पोस्ट असेल किंवा इनफॅक्ट कुठलंही तुझं इलस्ट्रेशन असेल तिथे ते पाहिल्यानंतर माणूस 1-2 मिनिटं ते थांबतो. कारण काय होतं सांगू का तुला, माझे हे अनुभव ना असे थोड्याफार फरकाने खूप लोकांचे असतात. करेक्ट. पण त्यांना कदाचित ते चित्ररूपी मांडता येत नसतात आणि ते मला मांडता. हाच आमच्यातला फरक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून माझं आर्ट जास्त अप्रिशिएट होतं की अरे मला हेच म्हणायचं होतं. आणि माझं मूल असंच झोपलं होतं आणि असाच तिने पाय तोंडात घातला होता. सगळी लहान मुलं घालतात. करेक्ट. द ओनली थिंग इज आय कुड ड्रॉ इट. आणि परत त्याच्यात एक छोटीशी गंमत असते किंवा एक पण असतं. मग आता हे सगळे प्रोडक्ट्स जे तुझे हळूहळू तयार होत गेले तर त्यातला एक मला आवडलेलं प्रोडक्ट जे आहे ते जो बिअर ग्लास तू केलास तर तो अमेझिंग आहे. म्हणजे त्याच्यावरती जे शब्द वापरलेस किंवा बेसिकली बसायच्या भावना आहेत त्या सगळ्या तर तिथे तर तो मग पाहिल्यानंतर मग कधी बसायचं असा 100% प्रश्न येतो. तर हे एक प्रोडक्ट आहे. अजून काय काय प्रोडक्ट्स तुझ्याकडे आहेत? मला वाटतं आता बिअर मग म्हणजे माणसं बहुतेक पाणी कमी आणि बिअर जास्त पितात ह्याच्यावर माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण मी तुला म्हणलं तसं ह्या सगळ्यामध्ये ना एक खूप खोडकर वृत्ती असते प्रत्येकाची. म्हणजे चला बसूया नंतर ती झालेली डोळ्यांची उघडमीट असते ना ती आपल्याला खूप सांगून जाते. बरोबर. किंवा दिवाळी नंतरचा जो फराळ असतो त्याचं ऑटोमॅटिक चकण्यात रूपांतर झालं असतं हे ज्याला कळतं तो त्या बसण्याचं मला वाटतं आनंद घेऊ शकतो. आणि मी असं म्हणजे तो जो ग्लास आहे तो मला वाटतं 18 वर्षापासून म्हणजे लिगल जेव्हापासून असतो. आता 25 आहे बहुतेक. बापरे. मग ठीक आहे. मग 25 पासून ते वयवर्ष 75 पर्यंत सगळ्यांना ते रिलेट करता येतं त्याच्यावरती लिहिलेलं. बरोबर. तर मला वाटतं ते रिलेटेबल कंटेंट करणं हा पण एक खूप छान त्यातला अगदी लर्निंग एक्सपिरियन्स म्हणू शकतो आपण. तसा होता. आणि हे झालं बिअर मगचं. मग त्या अनुषंगाने परत चहा कॉफी ते सगळं येतातच. पण आता मी खूप इंटरेस्टिंग असं केलंय की माझ्याकडे मी तुला म्हणलं तसं वेडिंग इन्व्हाइट्स मी बरेच करते. म्हणजे इन्व्हाइट्स बरेच करते तसे मुंजीचे, लग्नाचे, बारशाचे. तर दरवेळेस ना ते आमंत्रणाला जाताना त्या बायका अशा पुरचुंडीतनं हळद कुंकू आणि कुठेतरी अक्षत असते. मग ती बचा लावायची लोकांना. म्हणलं आपण हळदी कुंकाच्या पोर्टेबल छोट्या बॉक्सेस करू. कारण दरवेळेस काय होतं तो कुंकवाचा करंडा एकतर तो असतो चांदीचा. मग तो सगळीकडे कुठे वागवायचा म्हणून बायका नेत नाही. आणि आमंत्रणाला त्या पुरचुंड्यातनं काढलं की माझं हलतं डोकं. प्लास्टिकच्या पिशवीतनं हळद आली वगैरे. म्हणजे आणि ते असं बचबच लावतात. तर मी म्हटलं की आपण डबी करूया ज्याच्यावरती छान चित्र असेल.
वेळप्रसंगी ते कस्टमाइज पण आपल्याला करता येईल. म्हणजे बरोबर. तिथे मी बिझनेस आस्पेक्टचा थोडा विचार केला बरोबर. की दॅट कॅन बी कस्टमाइज्ड अकॉर्डिंग टू द कस्टमर. हम्म. और एक मी जनरल 4 डिझाईन्स बनवून ठेवते, ह्याच्यातले तर शुअर शॉट नक्कीच जातात. हा, म्हणजे हे लग्नाच्या थीमला किंवा समारंभाच्या थीमला हे जाईल 100%. बरोबर. म्हणजे आज माझ्याकडे कोणी क्लायंट आला तर मी ते कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट म्हणून देते त्यांना की हे ह्याच्यात न द्या, पर्समध्ये सांडवू नका आणि म्हणजे बचा लावू नका. हो, म्हणजे ते आपल्याला छान हँडल करता येतात तरी गोष्टी, थोडासा विचार केला ना त्या अनुषंगाने. सो इन्व्हाइट हे एक त्याच्यामधलं मोठं प्रोडक्ट आहे तुझं आणि आय थिंक सगळ्यात जुनं पण आहे. म्हणजे बरेच वर्ष तू आता असे पर्सनलाइज्ड इन्व्हाइट करतात. कितीतरी मित्रमैत्रिणी आहेत ज्यांच्या लग्नाच्या पत्रिका येतात किंवा व्हॉट्सअपवरती जरी येतात, हल्ली प्रिंट कमी करतात, पण तेव्हा लगेच लक्षात येतं की हे तू केलेलं आहेस. आणि त्याच्यात कस्टमायझेशन हा एक तू विषय आता मांडलास. तर तिथे तुझी ओव्हरऑल प्रोसेस कशी असते? म्हणजे आता कुठलंही चित्र तुझं जेव्हा बघतो, हे स्पेसिफिकली इन्व्हाइट असेल किंवा अशोक मामांचं आता केलं असेल, पुलंचे जे तू केलेले आहेस, तर आता हे पर्सनॅलिटीज ज्या फेमस होत्या त्यांचे कॅरेक्टर्स माहिती असतात. बरोबर. पण आता समजा मी आलोय तुझ्याकडे की मला असं इन्व्हाइट करायचंय, तर तुझं काय ओव्हरऑल प्रोसेस असते? काय प्रश्न विचारतेस त्यांना? मी तुला सांगितलं तसं मला गोष्टी सांगायला आवडतात मुळात. आणि प्रत्येक लग्नाची ना एक गोष्ट असते, म्हणजे ती कांदे पोहे असोत किंवा मग पळून जाऊन लग्न केलं असोत किंवा मग घरच्यांना काय म्हणू आपण मनवण्याच्या दृष्टिकोनातनं लव्ह कम अरेंज्ड असो. तर मला ती गोष्ट कॅप्चर करणं हा माझ्यासाठी खूप मोठा इसेन्स असतो, बिकॉज दॅट इज द ओनली थिंग विच विल मेक एव्हरी मॅरेज अ डिफरंट प्रोजेक्ट फॉर मी. असं बरोबर. नाही तर तोच नाही तर तेच, म्हणजे दरवेळेसच तो शेरवानीतला नवरा आणि ती नऊवारीतली मुलगी, म्हणजे ह्याच्या पलीकडे आपण विचारच करत नाही ना. म्हणजे नारळ आला, म्हणजे आलं, ते सेमच होतं. म्हणजे असे माझे आधीचे होते बरं का, म्हणजे हे मी अगदी ऍडमिट करेन. पण आता त्याच्यात अगदी खूप ट्विस्ट आलाय छान, की त्याच्यात मुलगी अलिबागची आहे, मुलगा मुंबईचा आहे. मग आपण फेरी दाखवू शकतो का? अलिबागची आहे तर दाखवायला. बरोबर. मासे दाखवू शकतो का? गेटवे ऑफ इंडिया आणू शकतो का? त्यांना आवडणारा वडापाव आणू शकतो का तिला आवडणारी स्पॅगेटी आणू शकतो का? बरोबर. ह्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते एक चित्र त्या स्पेसिफिक कपलसाठी होतं. आणि अशी मला वाटतं माझ्याकडे, म्हणजे ह्या धर्तीवरची आता आय हॅव टोल्ड मोर दॅन 200 स्टोरीज. नाईस. आणि मला असं वाटतं की या 200 पैकी 150 लोकांनी तरी ते इन्व्हाइट फ्रेम करून घेतलं असेल किंवा 200 सुद्धा. मला खूप लोकांनी सांगितलं की आम्ही हे कसं असतं ना, 3 रुपयापासून ते 6 रुपयापासून ते 150 रुपयापर्यंतच्या पत्रिका आज सुद्धा आप्पा वळवून चौकात आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. द चॉईस अल्टिमेटली इज ऑफ द कस्टमर, व्हाय ही चुजेस टू कम टू मी. करेक्ट. म्हणजे आणि जर ते माझ्याकडे येणार असतील तर दे नो की ही मुलगी काहीतरी प्रीमियम ऑफरिंग आपल्याला देते, बरोबर, ज्याचेही व्यवस्थित पैसे लावते. बरोबर. म्हणजे तिथे हे बघ, आज साडी घ्यायला गेलो तर आपण 25,000 आज मागे पुढे पण बघत नाही. खरंय. पण जेव्हा माझ्याकडे एवढेच का तुझे चार्जेस, मला वाटले नव्हते. मग मला असं होतं की हो, म्हणजे आय एम डुईंग समथिंग व्हेरी कस्टमाइज्ड फॉर यू. त्याच्यात माझा वेळ जात, म्हणजे मी तेवढं जीव ओतून त्याच्यात काम करते. ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे मला ते जस्टिफाय करायला आवडत नाही. मी त्यांना हाही ऑप्शन देते की आप्पा वळवण चौकात तुम्हाला तुमच्या सगळ्या नीड्स तुम्हाला केटर करून मिळतील फॉर दॅट मॅटर. पण तुम्ही तिकडे न जाता जर माझ्याकडे येत असाल तर प्लीज बेअर इन माइंड की आपण काहीतरी वेगळं करणार आहोत. बरोबर. दॅट इज नॉट अ मिअर डीटीपी जॉब फॉर मी. करेक्ट. त्यामुळे माझ्याकडे खूप लोक खूप वेळ काढून सुद्धा येतात. म्हणजे आत्ताची जी माझी चालू आहेत ना कामं, ती डिसेंबरच्या लग्नाची आहेत. बरोबर. कारण मध्ये वेळ तुला लागणार. ती प्रोसेस असते ना की तुमची गोष्ट तुम्हाला कशी सांगायची, खूप त्याच्यात अँगल असतात. म्हणजे आपण जर म्हणलं ना की तुला खायला काय आवडतं आणि त्याच्यात त्यांनी 5 गोष्टी दिल्या असतील, पण हे पत्रिकेत घालायचं का नाही हे मी जरा विचार करून सांगतो की थांबलं ना काम माझं. बरोबर. अप्रुव्हल्स असतात, डिस्कशन असतात. त्याच्यात थोडंसं परत
हा अँगल नाही आवडलाय, आपण वेगळ्या पद्धतीने करून बघूया का, टू अँड फ्रो असतं. बरोबर. त्यामुळे लोक माझ्याकडे वेल इन ऍडव्हान्स येतात ह्या गोष्टीला, की मला हे असं छान करून हवंय अशा ह्याने. करेक्ट. आणि तो वेळ जस्टिफाईड असतो आर्टिस्टला त्याला. म्हणजे लागणारा वेळ आहे. करेक्ट. म्हणजे आपल्याला बोर झालंय म्हणून आपण काम करत हो, नाहीये. हो, बऱ्याच आर्टिस्टच्या हो, बाबतीत लोकांची समजत असते की हो, आर्टिस्ट जरा तरेवाईक असतात हो, आणि हो. आर्टिस्टला ना, हे बघ, मला असं कायम वाटत आलंय की आपल्याला पण बाय एंड ऑफ द डे वीज बिल भरायचंय, फोन बिल भरायचंय, 100% इंटरनेट बिल भरायचंय. त्यामुळे तुम्ही तुमच्या मौजेसाठी केलेलं काम निश्चित करा, बरोबर. त्याचं तुम्ही मूल्य लावू नका. पण घर चालवायला एक ठराविक रक्कम जी तुमच्या डोक्यात असते ती आधी कमवलीच पाहिजे आणि त्याच्या पुढे तुमचा छंद जोपासा, आवर्जून जोपासा. करेक्ट. पण हे गणित एक फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून मला आत्ता जमू लागलंय. म्हणजे बरोबर. मी कम्प्लिटली त्याच्यात नाहीये. खूप वेगळे पैलू आहेत अरे ह्याला. हो. म्हणजे आपल्या कामाची किंमत ठरवणं हे एक, समोरच्याला ती पटणं न पटणं त्याच्याबद्दल आपण जजमेंटल होणं आधीपासूनच, हो. हे दुसरं. म्हणजे पैसे मागता येणं ही तिसरी गोष्ट. झालेल्या कामाचे पैसे घेऊन येणं ही पण एक वेगळीच गोष्ट आहे बरं का ह्याच्यात. म्हणजे आपल्याला आपण आर्टिस्ट म्हणून स्वतःमध्येच किती स्वतःला जज करत राहतो आपण. एक्झॅक्टली. तर याच्यावरती माझा एक एपिसोड ऑलरेडी मी रिलीज केला होता की मार्केटिंग आणि ग्रोथ फॉर आर्टिस्ट. हो, त्याच्यात बरेचसे पॉइंट्स मी हे कव्हर केले. बरोबर. अजून इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स नवीन येणारी तुझी, जे तू अर्थात जेवढे डिस्कस करू शकतेस, हो. काही तुझे NDAs वगैरे असतील, पण अदर दॅन दॅट काय नवीन प्रोजेक्ट्स आहेत किंवा तुझी म्हणून काही नवीन प्रोजेक्ट्स आम्हाला बघायला मिळतील? मला आत्ता विचारशील तर मला ना मर्चंडाईज मध्ये थोडं घुसायचंय. बर. म्हणजे माझ्या चित्रांचं काय काय वेगळी प्रॉडक्ट्स होऊ शकतात ह्याच्यासाठी माझा आता विचार चाललाय. त्याला 2 आस्पेक्ट्स आहेत सोहम. एक म्हणजे आपण म्हणतो ना की एक दुकान चालतं राहिलं पाहिजे आपलं, बरोबर. हा एक. म्हणजे हे जर एक फिक्स्ड इन्कम कदाचित मला ह्यातनं जनरेट होऊ शकेल, बरोबर, असं मी बघते. आणि ह्याला थोडी स्थैर्यता लाभली ना तर मला माझ्या ऑनगोईंग प्रोजेक्ट जी आहेत लग्न मुंजीची, ती काय सारखी नसतात, पण एक सीझन असतो ना टिपिकल, तेव्हा ती खूप असतात आणि मग मध्येच काहीच नसतं. म्हणजे बरोबर असं पण होतं. हो. तर ही 2 गणितं बसवणं ह्याच्यात मी आता सध्या आहे. त्यामुळे चित्रांचे म्हणजे आता मी लॅपटॉपची कव्हर करतीये, राईट. किंवा मोबाईलचे स्टँड कव्हर्स करतीये पासपोर्टसाठी, कारण पासपोर्टसाठीचे पाउचेस करतीये, लगेज टॅग्स करतीये. म्हणजे काहीतरी आपलं वेगळं असावं, राईट. किंवा त्या सगळ्या गदारोळातून आपलं बॅग आपल्याला मिळावी, हे जे एक असतं ना आपलं, बरोबर. तर ते सगळं थोडं त्याच्यात कस्टमायझेशनचा पण भाग असेल, बरोबर, पण काही प्रॉडक्ट रेंज साठीचा माझा विचार असतील. मग आता हे सगळे नवीन ज्या गोष्टी तू करतेस, तर मग ह्या आता जर का कोणाला विकत घ्यायच्या असतील तर काय प्रोसेस आहे? आता सध्या तू मला विचारशील तर इंस्टाग्राम आणि फेसबुक ह्या 2च गोष्टींवरनं मी माझ्या गोष्टी ऍडव्हर्टाईज करते. माझी वेबसाईट वगैरे अजून नाहीये, त्याचं मला खूप खंत आहे खरं तर. पण पण हा, म्हणजे मला आत्ता तरी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरनं धो मेसेजेस येत आहेत आणि काम टाकल्यानंतर त्याच्याबद्दलची विचारणा होतीये. एक्झिबिशन्स हा एक पुण्यातला विशेषच भाग आहे. म्हणजे एक्झिबिशन्स मधनं पण आपण खूप लोकांपर्यंत पोहोचलो, हे मला तुझ्यामुळेच कळलं. आणि मला वाटतं मी ती स्टेप तुझ्याकडे बघून घेऊ शकले की हो, आपलं काम पोचणार कधी ना, नाहीतर लोकांपर्यंत कधी पोचणार. बरोबर. आत्ता मी वेगळ्याच गोष्टींवरती स्ट्रगल, म्हणजे त्याचा फिनेस अचीव्ह करणं, त्याच्यासाठी व्यवस्थित शिंपी शोधणं, इतकं ग्राउंड लेवल चाललंय. बरोबर. पण येस, आय थिंक आय विल गेट देअर इन अ मंथ ऑर 2. बरोबर, फॉर शुअर. सो आता प्रोडक्ट विकत घ्यायचे असतील तुझी जी स्टँडर्ड प्रोडक्ट्स आहेत, तर त्याला बेसिकली इंस्टाग्राम किंवा फेसबुक वरती सायलीशी संपर्क करायला पाहिजे. आणि कुठलं प्रोडक्ट आवडलंय ते तिला नीट सांगा, कारण तिला खूप मेसेजेस येतात. रॅन्डम काहीतरी मला तुमचं हे पाहिजे असं सांगू नका, कारण त्याच्यात एक ऑपरेशनल भरपूर वेळ जातो. पत्ते घेणं असेल,
ते शिपिंग करणं असेल किंवा हो. कुठे कलेक्ट करायचं हा असेल, एक खूप वेगळाच टास्क आहे. हा, तर तो एक टास्क आर्टिस्टला करावाच लागतो. म्हणजे कसं असतं जेव्हा आता माझा वन मॅन शो आहे रे, मला बरोबर. म्हणजे कुरिअर जरी करायचं झालं ना तरी इथनं फापलं तुतून ते DTDC गाठल्याशिवाय मला नाही होत. बरं त्याच्यात आपण पैसे वाचवायला जाणारच ना, बरोबर. म्हणजे नाही तर बसल्या जागी डंजो करायला किती वेळ लागतो. पण तेवढंच जर सामान 15 मिनिटात आपण पोच करू शकत असू हो. निम्म्या किमतीत, तर ऍज अन आर्टिस्ट मी विचार करते की नाही आपण हे केलं पाहिजे. पण बरोबर. ऍज अ बिझनेसमॅन मला असं वाटतं की जाऊ दे ना, 15 रुपये गेले तर चालतील, माझं चित्र तयार होईल पुढचं. हो, करेक्ट. म्हणजे हा पण एक द्वंद्व सारखं असतं आपल्या पण मनात. आता याच्यावरनं मला एक असं सांगावंसं वाटतं, म्हणजे तुझ्यासारखे खूप सारे आर्टिस्ट आहेत ज्यांच्या लेवल्स वेगवेगळ्या आहेत. म्हणजे हो. काम मिळण्याच्या असू दे किंवा काम बाहेर जाण्याच्या असू दे, हो. प्रोडक्ट फॉर्म मध्ये. पण आर्टिस्ट लोकांनी किंवा कुठल्याही स्टार्टअपनी ह्या थोड्या गोष्टींचा एक थोडा बारकाईने अभ्यास जर का केला हो. आणि एक स्ट्रक्चर फॉर्म केलं, हो. कुठली पण असू दे प्रोसेस जर का फॉर्म झाली, तर त्यांनी जसं तू म्हणली की एक चित्र आपलं 15-20 मिनिटात होऊ शकतं. ते वाचणं, तो वेळ वाचणं आणि थोडा कन्व्हिनियन्स, अर्थात पैसे मिळायला लागल्यावरती ते सगळं हो. सुचतं. पण हे एक स्ट्रक्चर फॉर्म करणं खूप इम्पॉर्टंट आहे. येस. आणि आय थिंक ते तुझं हळूहळू होईल. फॉर्म म्हणजे होतंय. ते तू म्हणतोयस तसं ते इन्फ्रास्ट्रक्चर किंवा प्लॅनिंग पण आपण म्हणू शकतो की हा, किंवा काही गोष्टी आउटसोर्स करणं असेल. हो. तर आता येस. शिपिंगसाठी मी हो. तुला लिस्नर्सना पण सांगतो, पण शिप रॉकेट म्हणून एक कंपनी हो. आहे किंवा अजून एक शिप लाईट म्हणून कंपनी बरं. आहे. तर हे शिपिंग ॲग्रिगेटर्स आहेत हो. बेसिकली. सो एक तुम्हाला अकाउंट क्रिएट तुम्ही केलं, तुमचं घरनं तुम्ही ऑपरेट करत असाल, ऑफिसमधनं करत असाल, जिथे तुमचं माल असतो बेसिकली, हो. तर तिथला पत्ता तुम्ही पिकअपसाठी म्हणून द्यायचा. ऑर्डर आली की ती पोर्टलवरती टाकायची. वेबसाईट असेल तर हे अजून सोपं होतं. हो. डायरेक्ट वेबसाईटवरनं ऑर्डर तिकडे Correct. सिंक होते. तिथे तुम्हाला फक्त एक प्रिंट लेबल जनरेट करायचंय. बरोबर. ते पिशवीमध्ये भरायचंय तुमचं प्रोडक्ट. ते लेबल लावलं की जनरेट पिकअप असा एक ऑप्शन येतो. ते केलं की त्यांचा एक माणूस येतो. तिथे आपल्याला कुरिअर सिलेक्ट करता येतं की बाबा DTDC सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात लवकर देतं, त्याला सिलेक्ट करा. पुढच्या याला कधीतरी Amazonचं शिपिंग येतं, कधी डिलिव्हरी येतं. ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तिथे जो माणूस येतो घरी, ते उचलतो. बाकी सगळी प्रोसेस ते करतात. कस्टमरला SMS थ्रू, ईमेल थ्रू ट्रॅकिंग लिंक जाते. त्याला अपडेट जातात. हो. तर त्यामुळे तो एक प्रोफेशनल हे येतं. बरोबर. आणि हे सगळं प्रीपेड बेसिसवरती पण करता येतं. बरं. आणि हे मुळात सेटअप करणं हे फ्री आहे. बरं. तर त्यामुळे तू हे किंवा छान जे आहे. ऐकतायत हो. त्यांनी हे कारण करून बघायला हरकत ह्याच्यामध्ये नाही. खूप एनर्जी जाते अरे. म्हणजे आपण आत्ता त्या कुरिअरच्या दुकानाच्या बाहेर असू आणि क्लायंटचे लगेच शिपिंग आयडी पाठव. अरे हो. जरा म्हणजे मला त्या कुरिअरवालीला श्वास घेऊ दे. देते एक्झॅक्टली. मी शिपिंग आयडी. करेक्ट. पण हो म्हणजे हे अनाठाई आपण म्हणून आपली एनर्जी ह्या बाजूला करेक्ट. आणि जाते. आता तू किंवा तुझ्या सारखे जे ऑपरेट करणारे आर्टिस्ट आहेत, हे आता अशा लेवलला पोहोचलेल की तुम्ही एक बेसिक वेबसाईट जरी करू बनवलीत ना, शकतो. हो. की खरंय जिथे ते. काही फॅन्सी काही येत नाही वेबसाईटवर हो. किंवा असं अरे भारी जगात भारी वेबसाईट वगैरे नाही. नकोय आपल्याला. पण बेसिक एक फंक्शनल प्रोडक्ट वेबसाईट. आहे, ते किती रुपयाला आहे, ते क्लिक केलं की पेमेंट आपोआप होतं. आपल्या बँकेत पैसे येतात. जीपेत आलेत का नाही आलेत, स्क्रीनशॉट पाठवा, ह्याच्यात वेळ जात नाही. पत्ते, हो. मेन पत्त्यांचा हे होतो की कस्टमर तुला फेसबुकवरती मेसेज करणार. आपल्याला जर 100 लोकांना असेल तर ते लक्षात राहत नाही. एखादी ऑर्डर मिस होते. रिपोर्ट्स मिळत नाही. आता मी जर तुला विचारलं, जसं तू आता पुस्तकाचं हो. सांगितलंस की मी 2,500 विकले. पण मी तुला ऑफ हँड जर का विचारलं की हा तू जून महिन्यामध्ये किती मग विकले, हो. तू म्हणशील भाई नाही. मला हो, नाही माहिती, हो, मला हो. डायरीत बघायला लागेल किंवा कुठेतरी हो, बघायला बरोबर लागेल. आहे. पण वेबसाईट केल्यामुळे तुम्हाला एक बॅकएंड सगळं डेटा कलेक्ट होतो. कस्टमर्सचा डेटा कलेक्ट होतो. बरोबर. आणि आता वेबसाईट बनवणंही फार काही अवघड झालेलं अवघड नाहीये. नाहीये, खर्चिक पण नाहीये. हो. 10,000 पासून वेबसाईट बनवणारे लोक आहेत. बरोबर आहे. तीच वेबसाईट तुम्ही 1.5 लाखाला पण बनवू शकता. ते आपल्याला चूज करावं लागतं. पण आय थिंक तुला आता नवीन नक्कीच. 2-3 महिन्यात हे म्हणजे हो, करणं ते भाग आहे. करायचं आहे. कारण तुझा वेळ त्याच्यातनं खूप वाचेल. अजून एक मला प्रश्न असा होता की जिथे तुझा आर्ट फॉर्म चालू होतो, तिथे माझ्या मते पहिल्यांदा तू
पेन आणि पेपर किंवा पेन्सिल आणि पेपर, कलर्स, इथे तू होतीस. पण आता एवढा सगळा तुझा पसारा वाढलाय, तर डिजिटली पण आय थिंक तू आता शिफ्ट झालीयस. तर तो शिफ्ट कसा होता आणि त्यांनी तुला किती फायदा झालाय याचं कारण सांगतो, की बरेच आर्टिस्ट ना ही इन्व्हेस्टमेंट करायला जी आहे, आता आयपॅड तू वापरतेस, ती इन्व्हेस्टमेंट करायला खूप लोक खूप विचार करतात आणि वेळ घालवतात. त्याच्यात पॉइंट असा आहे की अपफ्रंट 40-50 हजार कदाचित महाग वाटू शकतात, पण त्यांनी तुला काय काय फायदा झाला हे तू सांग, म्हणजे इतर लोकांना सुद्धा त्याचा बेनिफिट मिळेल. नक्कीच. जेव्हा आयपॅड ही वस्तू आपण विचार करतो ना, तेव्हा साधारण 1,00,000-1,25,000ची फिगर आपल्या डोळ्यासमोर येते. आणि असं आपल्याला होतं, की बाप रे! हे आपण घ्यावं का? मग ते आपले म्हणजे आता माझं आणि म्हणजे मी टेक्निकली इतकी ढ आहे, की नवीन काही इन्स्ट्रुमेंट किंवा हे असं डिव्हाइस आला. अप्लायन्स किंवा डिव्हाइस असं घ्यायचं म्हटल्यानंतर मला धडकी भरते खरं तर. मला तुला थँक्स म्हणायला आवडेल, कारण मी तुझं आयपॅड वापरून बघितलं. हो. त्यांनी मलाही कॉन्फिडन्स आला. आमचे शिरीष शिरसाट मी तुला म्हणलं हो. तसं, ते पण मला म्हणले, "अगं तू कधी काळी त्याची रक्कम पूर्ती करून जाशील पण मागे. पण ते घे, त्यांनी तू बघ कुठे जाशील." बरोबर. आणि मला खरंचच सांगायला आवडेल, की त्या वर्षीची दिवाळी तुम्ही जुने कपडे घालून सेलिब्रेट करा. नाहीतर सोन्याचा दागिना घेऊ नका. नाहीतर गाडी घ्यायची असेल तर ती लांबणीवर टाका. पण जर तुमच्या व्यवसायासाठी आयपॅड ही गोष्ट गरजेची असेल, मी माझ्या व्यवसायाच्या ह्याने सांगते, डिव्हाइस, बरोबर. तुमच्या बिझनेसच्या मते तुमची गोष्ट स्पीडअप होणार असेल, क्वालिटी चांगली होणार असेल, तर बाकी सगळ्या गोष्टी होल्डवर टाकून तुम्ही ती वस्तू, म्हणजे माझं आयुष्य आयपॅडमुळे इतकं इझी झालंय. 2 मिनिटात कॉन्सेप्ट स्केच काय देणं काय असतं, म्हणजे हेच मी पेपर आणि पेन्सिलनी करू शकत नव्हते का? तर हो, करू शकत होते. पण ते स्केच केल्यानंतर ते स्कॅनरमध्ये घाला रे, ते फोटोशॉपमध्ये करेक्ट करा रे, परत त्याचे रंगरंगोटी करा, ऍडजस्टमेंट्स करा, लाईट मग वाढवा. ते पाठवा. बरोबर. ह्याच्याऐवजी आयपॅड उघडलं, एक चित्र काढलं, पाठवून मोकळे होतो अरे आपण. म्हणजे टेक्नॉलॉजीनी आपला हात अजून किती धरावा? तुम्हाला कळतं, की तो जो कॉन्फिडन्स तुम्हाला येऊन जातो ना, की हां, आता मला नाही वाटत मी 1-2 महिन्यात त्या आयपॅडचे पैसे वळते करू शकते. हा कॉन्फिडन्स ते आयपॅड घेतल्यानंतरच येणार आहे. बरोबर. आणि ती लीप घ्यावीच प्रत्येकाने. कारण मला ते आपले डिस्कशन पण आठवतंय, आणि जेव्हा मी आयपॅड द्यायला आलो होतो तुझ्याकडे, तर तेही आठवतंय की तू म्हणत होती, अरे नाही, मला हे सबनीस, मला हे जमणारच नाहीये. म्हणलं अगं काय, तू आर्टिस्ट आहेस, तुला माहितीये कसं चित्र काढायचं. इथे काय होईल, तुला कागदासारखं चित्र पहिले 10 मिनिटं जमणार नाही. पण तेही तुला आय थिंक वेळ नाही लागला. तू म्हणली की अरे नाही, हे तर पेन्सिलीपेक्षा भारी आहे. इतकं स्मूथ ट्रान्झिशन झालं होतं. मला तुझं वाक्य अजून आठवतं, की सायली, मी आर्टिस्ट नाहीये तरी मी ह्याच्यात इतकं काम करू शकतोय. तू आर्टिस्ट आहेस तर तू किती काम करू शकशील ह्याचा विचार कर. प्रिसाइजली. कारण मला म्हणजे मी आता हे तुझ्या सोबतच नाही, पण इतक्या लोकांबरोबर हे शेअर केले जेव्हा मी आयपॅड घेतलं, आणि मला असं जाणवलं की अरे हे खूप भारी आहे आणि हे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे आता काही कॅलिग्राफी आर्टिस्ट आहेत, आपला चैतन्य आहे, तोही पॉडकास्टवरती होता. त्यालाही मी सांगितलं होतं मेसेज करून की दादा, हे आयपॅड प्रकरण भारी बाबा, तुला ते घ्यायलाच पाहिजे. आणि त्यांनी सुद्धा म्हणजे सोशल मीडियासाठी कॉन्टेंट तयार करणं सुद्धा किती सोपं झालंय. त्याच्यावरती तुला प्रिंट साईज गोष्टी करता येतात, म्हणजे होर्डिंग साईज गोष्टी करता येतात, आणि नवीन नवीन अपडेट्स त्याच्यात येत असतात. आणि प्रोक्रिएट जे आय थिंक तू पण तेच वापरतेस, तर ते इतकं स्वस्त आहे की 800-900 रुपये काहीतरी आहे लाईफ टाईम. आणि त्यांनी जे काही ईज येते, ब्रशचे प्रकार, हे ते, त्यांनी मजा येते एकदम. टोटली. म्हणजे ही थोडी भीती जरी वाटत असली ना, तरी आपण ना, वी आर जस्ट वन स्टेप, काय म्हणू, बिहाइंड द सक्सेस असं म्हणतो ना आपण. म्हणजे ती लीप घेतली ना, की आपल्याला कळतं की अरे हो, आपण पोहोचू शकतो बरं का, आपण स्वप्न बघू शकतो. ती आर्टिस्ट लोकांना गरजेची. आणि आर्टिस्ट लोकांना त्यांच्या एक ह्याच्यात असतात की
ट्रेडिशनल पेपर आणि पेन आणि हे म्हणजे तेही तुम्ही वापरा. मला असं म्हणायचं नाही की ते तुम्ही वापरू नका. पण ज्या नवीन गोष्टी येतायत त्या वापरून तर बघा. सो आता मला थोडं तुझ्या कामाचा मिक्स जाणून घ्यायचा आहे. म्हणजे प्रोडक्ट्स आणि हे झालं, सर्व्हिसेस आपण थोड्याफार डिस्कस केल्या. पण काय काय टाईपची तू कामं केलीस ते लोकांना सांगायला म्हणजे ऐकायला आवडेल. उदाहरणार्थ जसं वेडिंग इन्व्हाइट्स हा एक प्रकार झाला, प्रोडक्ट्स हा एक प्रकार झाला. तसं अजून काय काय केलेस, कुठल्या कुठल्या फील्डमध्ये? मी वॉल पेंटिंग्स केली आहेत खूप छान. हा, तो एक खूप विलक्षण अनुभव असतो वॉल पेंटिंगचा. हे कारण लिस्नर्सना मी तो सांगू इच्छितो, हे आयपॅड वरती होत नाही बरं हो. का. म्हणजे मी तेच म्हणजे कधी कधी वेन यू हॅव टू गो बॅक टू युअर रूट्स ना, तेव्हा आता खूप सहज होतं. म्हणजे आपल्याला आयपॅडमध्ये जसं आपण कुठली गोष्ट डिलीट करताना डबल टॅप करतो ना, पेपरला असं होतं बरं का माझं पण, की मी पेपर आणि पेन्सिल घेऊन बसले आणि डबल टॅप केले आणि मग आपल्याला कळतं की आपण पेपरवर चित्र काढतोय. ते पटकन हे इरेज नाही आयपॅड होणार. नाहीये, ह्याला कंट्रोल झेड नाहीये. तर हे कंट्रोल झेड नसणं हे खूप भारी असतं आणि ह्याचा तंतोतंत अनुभव मला भिंती चित्र करताना येतो. कारण त्याच्यामध्ये एक स्टेप मागे जाऊच शकत नाही. तुम्ही फराटा ओढलेला असतो, त्याचं पुढे फूल करायचंय का हत्ती करायचंय का जिराफ करायचंय हे तुम्हाला तेव्हाच ठरवायचं असतं. बरोबर. आणि ते तो एक वेगळाच मला वाटतं अनुभव असतो. कारण तुम्हाला भिंत, त्याचं टेक्स्चर, तुम्ही भले पॅलेटमध्ये हिरवा रंग कालवला असेल पण तो भिंतीवरती जाऊन त्याचा निळसर इतकं अनप्रेडिक्टेबल असतं ना हे सगळं. बरोबर. तर म्हणजे मला ऍज अन आर्टिस्ट मला ते लार्जर दॅन लाईफ जो तो कॅनव्हास फील देतो ना, म्हणजे कॅनव्हास पण नाही रे, हा भिंत आहे. म्हणजे तर त्याचा पण अनुभव घ्यावा. म्हणजे हे सगळं सारखं आयपॅडचा पण कंटाळा येतो किती नाही येतो. बरोबर. म्हणजे असं होतं की अरे आता आपले हात शिवशिवत आहेत ना. म्हणजे मी त्याला वॉल पेंटिंग डिसऑर्डर म्हणते, की मधून मधून अशा भिंती रंगवल्या ना की असं वाटतं की हा आहे बरं का, म्हणजे आपण स्ट्रोक मारू शकतो अजून इथून तिथे. तर हा एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्याला देऊन जातो वॉल पेंटिंग किंवा हे. सो वॉल पेंटिंग एक झालं, अजून काय टाईपचं हे करते? अजून मला क्ले मध्ये थोडंसं व्हेंचर आउट व्हायचंय. तो पण एक वेगळा हे आहे. पण मी त्याला वेळ देणं खूप गरजेचं असतं रे. म्हणजे तो फिनेस अचीव्ह करायला ना. बरोबर. जसं आता मला आयपॅड वरती सहज शक्य झालंय. आता मी आयपॅड वापरून 3 वर्ष होत आहेत. तर यू डोंट नो व्हॉट विल बी द नेक्स्ट थिंग आय विल ड्वेल इनटू. पण क्ले मध्ये तुला एक थोडा कल वाटतोय? थोडासा आहे. म्हणजे मी आता गौराया करते. ते खड्याच्या गौऱ्या असतात ना कोकणस्थानच्या. तर त्या हसऱ्या गौऱ्या माझे जसे कॅरेक्टर असतात तशा मी केल्या. क्या बात आहे. तर ते पण खूप अप्रिशिएट झालंय. लोकांना ते आवडतंय. त्याच्या ऑर्डर्स त्यामुळे त्याच्या ऑर्डर्स चालू आहेत. ते लोकांना सांगायला पाहिजे पटपट ऑर्डर करा, नाहीतर ते पण आहे. आता मी ते 1.5 दिवसात तुम्हाला मिळणार नाहीये ऑर्डर करून. कारण त्याला वेळ, मी तुला म्हणलं ना, तो ब्रश म्हणजे 000च्या ब्रशनी काम करणं ह्याचा सारखा आनंदच नाही. बरोबर. तर ते मी बसते ना रात्री कुटाणे करत ते बारीक ब्रशनी आउटलाईन, पण ती गौराई अशी ती हसलेली जशी मला अपेक्षित असते तशी झाली की मग तो ब्रश खाली ठेवण्यात येतो. बरोबर. आता एक आर्टिस्ट लोकांना विकता येत नाही असं आपण आधीच्या पण एपिसोडमध्ये ऐकलेलं आहे. तर त्याचं एक उदाहरण आत्ताच आपल्या समोर घडतंय की मी तुला 2दा विचारलं की अजून काय काय करायला लागतं, तर मीच सांगतो मित्रांनो, ती उत्तम बुक कव्हर्स कमिशन करते. त्यानंतर पिक्चरची टायटल्स तिने गेलेली आहेत. वॉल आर्ट नशीब माझं तिने सांगितलं. तर त्यामुळे कुठल्याही स्वरूपात जिथे इलस्ट्रेशन गरजेचं आहे आणि तुमच्या डोक्यात असं वाटतंय की अरे नाही इथे मला इलस्ट्रेशन या प्रोडक्टवरती हवंय, तर आय थिंक सायलीशी संपर्क करायला पाहिजे. इंस्टाग्रामवरती सायली भगली तिचं हँडल आहे. तर तुम्ही नक्की जाऊन फॉलो करा. आता तू माझ्या मते तुझा फॉलोअर काउंट हळूहळू वाढेलच, पण त्याचबरोबर तुझी स्टाईल खूप लोकांपर्यंत पोहोचू दे. बाकी इतर लिंक्स किंवा काही प्रोडक्ट लिंक्स असतील तुझ्या,
तर ते आपण पण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. हो. आणि मंगळवार मार्केटिंग मध्ये आपण मौल्यवान वेळ दिलात याच्यासाठी धन्यवाद. आणि आमच्याकडनं खूप 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 साऱ्या थँक्यू. चित्रभरीत असं असतं का, असतं चित्रभरीत शुभेच्छा. जर नसेल ही टर्म तरी आपण ही घालू. आणि थँक्स अ लॉट सायली. थँक्यू सो मच.